मंडळी, कामावरून सुटत असताना मी माझ्या मित्राची वाट बघत होतो, कधी बाहेर येतो आणि कधी मला सोडतो. मला ना आज डॉक्टरकडे जायची खूपच जास्त गरज आहे, कारण की गेल्या 2-3 हप्ते माझा कान खूपच जास्त दुखत होता आणि बंद पण झालाय. मला काहीतरी ऐकायला पण येत नाही. दोन्ही नव्हे तर माझा एकच कान बंद झालाय. तेच मला डॉक्टरकडे दाखवा म्हणलं, कारण की मागच्या वेळेस सर्दीनी पण बंद झालता. तशी माझी सर्दी गेली पण कान अजून बंदच आहे. म्हणलाच काय ते टाइम काढून दाखवू. दुपारच्या वेळेला लाडीत मस्तपैकी माझी झोप झाली. उठल्या पळालो मी दूध आणलं. दूध आणल्यानंतर मस्तपैकी ब्रश केला आणि दूध गरम करायला ठेवलं. तेवढ्यात माझी बहीण आणि मम्मी घरी नव्हती, त्यामुळे घरात खूपच जास्त गरज झालता. बघितल्यानंतर खूपच जास्त वडण म्हणून मला आवरावरी करावं लागला आणि मला कटाळा पण खूपच जास्त आलता. आज काय असेल तर मला काम करावंच लागेल. तेवढ्यात ना घरी आंबे आणलेले. आता ना मला भीती खूपच जास्त वाटते आंबे खायची, कारण की ना मार्केटमध्ये केमिकलचे आंबे आलेले. खरे पाडाला पिकलेले आंबे खायचे असेल तर मला गावाला जावं लागेल आणि घरचे गावाला काय पाठवतच नाहीत आणि मार्केटमध्ये हे असे आंबे एकतर यायला लागले. खरंच बाबा, पहिल्यासारखे माणसं काय राहिलेच नाही. जाऊ दे बाबा म्हणलं, काय व्हायचं विच म्हणून पडू तिकडे आंबे. 4:30 वाजलेले. मस्तपैकी जिम मध्ये आल्यावर वॉर्मअप संपून मी आम्ही वर्कआउट मारायला घेतलेले. आज आम्हाला जिम मध्ये मारायची होती चेस्ट. माझ्या मित्रांनो वेट टाकलेलं 190 किलो. त्याच्यामधला आज किडा खूपच जास्त वळवळ करत होता, त्यामुळे त्याने 190 किलो टाकला. मला पण म्हणत होता तू पण मार. मी म्हणलं राहू दे बाबा, म्हणलं जेवढं जाते तेवढंच मारायला पाहिजे, अंगापेक्षा भोंग काय कामाचा नाही. जिम वगैरे संपून 7:30 वाजता आम्ही फ्री झालो. माझ्या मित्राला कॉल केला, म्हणलं चल कुठेतरी फिरायला जाऊ. फिरायला म्हणजे एरियातच गाडीवर फिरायला म्हणलं. घरी म्हणलं गरमी खूपच जास्त होती म्हणून जरा म्हणलं फिरून यावं. फिरून झाल्यानंतर घरी गेलो, मस्तपैकी जेवलो बिलून. रात्रीचे 9:30 झाले आणि निघालो मी कामाला. मला कामाला यायची इच्छाच नव्हती, पण काय करावं, कष्टाविना पर्याय नाही. आजच्या व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.